Dear students, today we are going to solve some numericals from chapter number 1, which is laws of motion. So the first numerical, an object moves 18 meter in the first 3 seconds, 22 meter in the next 3 seconds and 14 meter in the last 3 seconds. What is its average speed? तर आधी प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे आणि त्याबरोबर लगेच गिवन लिहून घ्यायचं आहे. गिवन काय दिलं आहे प्रॉब्लेममध्ये बघा. ऑब्जेक्ट मूव्स 18 मीटर इन फर्स्ट 3 सेकंड, म्हणजे डिस्टन्स D1 इज इक्वल टू 18 मीटर. त्याच्यासाठी त्याला किती वेळ लागला. टाइम T1 इज इक्वल टू 3 सेकंड्स. देन 22 मीटर in the next 3 seconds. Distance D2 is 22 meter. त्याच्यासाठी जो टाइम लागला त्याला म्हणा T2, which is again 3 seconds. And 14 meter means distance D3 is equal to 14 meter in the last 3 seconds. So time T3 is equal to 3 seconds. सो ऑब्जेक्ट बघा कसं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो आहे. आता हा ऑब्जेक्ट नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये असं आपण म्हणू शकतो का, कारण तो दर 3 सेकंदामध्ये वेगवेगळे डिस्टन्सेस कवर करतो आहे, ट्रॅव्हल करतो आहे. आपल्याला काय काढायचं आहे. व्हॉट इज इट्स ॲव्हरेज स्पीड. सो ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, असा हा प्रॉब्लेम आहे. मग ॲव्हरेज स्पीड कसं काढणार. देअरफॉर ॲव्हरेज स्पीड फॉर्म्युला लिहायचं आहे. काय फॉर्म्युला आहे त्याचा. टोटल डिस्टन्स आपण टोटल टाईम, हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो टोटल डिस्टन्स म्हणजे किती. D1 प्लस D2 प्लस D3, दिस इज टोटल डिस्टन्स. आणि टोटल टाईम मीन्स T1 प्लस T2 प्लस T3. नाव पुट द व्हॅल्यूज. 18 मीटर plus 22 meter plus 14 meter. Okay, upon 3 plus 3 plus 3 seconds. ॲडिशन करा. सगळ्यांची ॲडिशन जर केली, वरची जर ॲडिशन केली तर ती येते 54 मीटर आणि खाली 3 plus 3 plus 3 मीन्स 9 हे येतं सेकंड. आणि दोघांचा जर भागाकार केला तर त्याचा आन्सर येतं 9च्या टेबलमध्ये 9×54 6 येतं. 6 मीटर पर सेकंड इतका ॲव्हरेज स्पीड असेल. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू 6 मीटर पर सेकंड. सेकंड प्रॉब्लेम, नेक्स्ट वन. An object of mass 16 kg is moving with an acceleration of 3 meter per second square. Calculate the applied force if the same force is applied on an object of mass 24 kg. How much will be the acceleration? So write down given first. Given एक ओळ वाचत चालायची आणि गिवन लिहित चालायचं. काय म्हटलं आहे. ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास 60 किलोग्रॅम. ओके, आता इथे त्याला लिहिताना असं करा, त्याचं मास जे आहे त्याला M1 म्हणा, विच इज 16 kg. ओके, मूविंग विथ ॲन ॲक्सेलरेशन, त्याचं ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. ॲक्सेलरेशन A1 किती दिलं आहे. 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट द ॲप्लाइड फोर्स. ॲप्लाइड फोर्स काढायचा आहे, त्याला F1 म्हणा. F1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढे काय म्हटलं आहे. इफ द सेम फोर्स म्हणजे F1 च्या इतकाच सेम फोर्स असेल त्याला मी F2 म्हणतो. F1 आणि F2 सारखेच आहे. सेम फोर्स इज अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास 24 kg. आता हा सेकंड ऑब्जेक्ट आहे, हा होता फर्स्ट ऑब्जेक्ट, हे सेकंड ऑब्जेक्टसाठी. ओके, दिस इज फॉर फर्स्ट वन, दिस इज फॉर सेकंड ऑब्जेक्ट. सेकंड ऑब्जेक्टचं मासला M2 म्हणा, ते किती आहे. 24 kg.
हाऊ मच विल बी द ॲक्सेलरेशन. मग त्या ठिकाणी त्या सेकंड ऑब्जेक्टचं किती ॲक्सेलरेशन झालेलं असेल ते आपल्याला काढायचं आहे. मग पहिल्यांदा फोर्स F1 काढून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी काय करणार, न्यूटन्स लॉ वापरायचा. देअरफॉर न्यूटनचा लॉ काय आहे, न्यूटन सेकंड लॉ F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग यालाच आपण कसं लिहिणार, F1 इज इक्वल टू M1 इंटू A1. टाका व्हॅल्यूज. M1 किती आहे 16, A1 किती आहे 3, 16 गुणिले 3, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 48. दिस इज फोर्स, इट्स युनिट इज न्यूटन. 48 न्यूटन इतका फोर्स आहे. आता एवढाच फोर्स कुठे लावायचा आहे, सेकंड बॉडीवरती लावायचा आहे. आणि मग सेकंड बॉडीचं किती ॲक्सेलरेशन होतं आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग सेकंड बॉडीसाठी काय करणार, परत न्यूटनचा सेकंड लॉस वापरायचा. F इज इक्वल टू MA, देअरफॉर F2 इज इक्वल टू M2 A2 असं येईल. आपल्याला काढायचं ॲक्सेलरेशन A2. म्हणून काय होईल, हा जो मास M2 त्याला LHSला पाठवा, तो F2 अपॉन M2 होईल. इट इज इक्वल टू F2 किती आहे, F2 आणि F1 सेमच आहे, म्हणजे F2 झाला 48 न्यूटन अपॉन M2. M2 किती आहे 24. सो 48 अपॉन 24, 24 दुने 48 होतील, 24 एक 24, 24 दुने 48. सो ॲन्सर येईल 2. हे ॲक्सेलरेशन आहे म्हणून त्याला युनिट राहील मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन A2. पुढचा प्रॉब्लेम बघायचा आहे, प्रॉब्लेम नंबर C. काय म्हटलं आहे, अ बुलेट हॅविंग मास ऑफ 10 ग्राम. आता आपण लगेच गिवन लिहित चालू. गिवन बुलेट. आता ही बुलेट कोणती, बुलेट मीन्स गन आणि बुलेट, गनमधून फायर केलेली बुलेट, दॅट इज बंदुकीची गोळी बुलेट. सो बुलेटचं मास M1 म्हणा, किती मास दिलेलं आहे 10 ग्रॅम. याला कन्वर्ट करा किलोग्रॅममध्ये, तर ते कसं होईल 10 इंटू 10⁻³ किलोग्रॅम होईल. ओके, बुलेटचं मास आहे. मूविंग विथ अ स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड. बुलेटची इनिशियल व्हॅलॉसिटी दिलेली आहे. इनिशियल व्हॅलॉसिटी म्हणजेच U1 म्हणावं लागेल त्याला. इट इज 1.5 मीटर पर सेकंड. पेनिट्रेट अ थिक वुडन प्लँक. आता ही गोळी जाऊन एका वुडन प्लँकला म्हणजे लाकडाच्या फळीला लागते. त्या फळीचा मास दिला आहे ऑफ मास 900 ग्राम. ओके, फळीचं मास त्याला मी M2 म्हणतो, त्या प्लँकचा मासला M2 विच इज 900 ग्रॅम. त्याला कन्वर्ट करा किलोग्रॅममध्ये, ते होईल 900 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. एवढं ते M2 आहे. म्हणजे बुलेटच्या मासपेक्षा बघा ते जास्त आहे. द प्लँक वॉज इनिशियली ॲट रेस्ट. आता हा जो प्लँक होता त्याची इनिशियल व्हॅलॉसिटी जी आहे U2, इनिशियल व्हॅलॉसिटी, ती रेस्ट पोझिशनला आहे तो प्लँक, म्हणजे त्याची U2ची व्हॅल्यू होईल 0. पुढे काय म्हटलं आहे, द प्लँक वॉज इनिशियली ॲट रेस्ट, द बुलेट गेट एम्बेडेड इन द प्लँक. आता ज्यावेळेस ती गोळी त्या प्लँकला लागते तर ती गोळी त्या लाकडाच्या फळीमध्ये अडकते. एम्बेडेड होते म्हणजे काय, अडकते. इन द प्लँक अँड बोथ मूव्ह टुगेदर. आणि मग लाकडाच्या फळीत अडकल्यानंतर ती लाकडाची फळी आणि बुलेट म्हणजे बंदुकीची गोळी दोघेही पुढे जातात, सेम स्पीडने दोघंही पुढे जातात. डिटरमाइन देअर व्हॅलॉसिटी. तर त्यांची व्हॅलॉसिटी काय आहे ती आपल्याला काढायची. आता याला कसं करणार, तर बघा आधी काय करू, ती गोळी त्या लाकडाच्या फळीला लागण्याच्या अगोदर म्हणजे बिफोर कोलिजन असं म्हणू आपण त्याला. बिफोर कोलिजन, बिफोर कोलिजन, कोलिजनच्या अगोदर त्या सिस्टीमचं मोमेंटम किती होतं ते कसं काढणार आपण. सिस्टीमचं मोमेंटम कसं काढणार, बंदुकीच्या गोळीचं मोमेंटम आणि त्या लाकडाच्या फळीचं मोमेंटम, दोघांचं मोमेंटम. आता मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, मोमेंटम P इज इक्वल टू M इंटू V मीन्स मास इंटू व्हॅलॉसिटी म्हणजे असतो मोमेंटम. ओके,
मग गोळीचं मोमेंटम कसं येईल बघा. गोळीचा मास m1 आहे, तिची व्हॅलॉसिटी u1 आहे, इनिशियल व्हॅलॉसिटी. हे झालं बुलेटचं मोमेंटम. ओके. प्लस आता त्या लाकडाच्या फळीचं मोमेंटम, प्लँकचं मोमेंटम किती येईल, त्याचा मास m2, त्याची व्हॅलॉसिटी u2. सो बिफोर कोलिजन त्या सिस्टीमचं मोमेंटम किती आहे, m1 u1 प्लस m2 u2 इट इज इक्वल टू. आता इथे u2 तर 0 दिलेलं आहे, कारण प्लँक हा रेस्ट पोझिशनला होता, म्हणून ही सेकंड टर्म 0 होऊन जाईल. इथे काय शिल्लक राहील, m1 u1 एवढंच शिल्लक राहील. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता जसं बिफोर कोलिजन आपण त्या सिस्टीमचं मोमेंटम काढलं, बिफोर कोलिजन मोमेंटम म्हणू आपण त्याला, मोमेंटम ऑफ सिस्टीम. तसंच आता काढायचं आहे आफ्टर कोलिजन. आफ्टर कोलिजन मोमेंटम ऑफ सिस्टीम ते किती असेल ते काढायचं आहे. मग आता ते कसं काढणार, तर त्यांनी काय म्हटलं होतं बघा, आफ्टर कोलिजन कसं होईल. आता त्या बुलेटचं जी बुलेट आहे आफ्टर कोलिजन त्याचं मोमेंटम किती येईल, बुलेटचं मास होतं m1, तिची फायनल व्हॅलॉसिटीला म्हणा v1. ओके. प्लस त्या प्लँकचं मास असेल m2, त्याच्या फायनल व्हॅलॉसिटीला पण v1च म्हणावं लागेल. का v1 म्हणायचं आहे, कारण कोलिजननंतर बुलेट त्या प्लँकमध्ये अडकते आणि प्लँक आणि बुलेट दोघंही एकाच स्पीडने जातात. म्हणजेच आफ्टर कोलिजन बुलेटची आणि प्लँकची व्हॅलॉसिटी एकच आहे, म्हणून दोघांनाही मी v1च म्हटलेलं आहे. सो m1 v1 प्लस m2 v1. मग असं जर असेल तर इथे दोन्ही ठिकाणी बघा, इथे v1 आहे, इथे पण v1 आहे. v1ला बाहेर जर घेतलं तर काय शिल्लक राहील, m1 प्लस m2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर v1 असं आपण लिहू शकतो. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. तर हे झालं सिस्टीमचं मोमेंटम आफ्टर कोलिजन, आणि इक्वेशन 1 दाखवता मोमेंटम बिफोर कोलिजन. बट अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम, काय म्हणतो तो लॉ, मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. मोमेंटम बिफोर कोलिजन टाका, किती आहे, m1 u1 इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन किती आहे, m1 प्लस m2 ब्रॅकेट कंप्लीट v1. आपल्याला काढायचं आहे v1च काढायचं आहे आपल्याला, है ना. मग फॉर्म्युला मॉडिफाय करा v1साठी. v1 मग ही जी ब्रॅकेटवाली टर्म आहे ती LHSला जाईल, तिकडे जाताना ती डिवाईड होईल. मग ते असं होईल m1 u1 अपॉन m1 प्लस m2 अशी होईल. टाका व्हॅल्यूज. m1 किती आहे, 10 × 10⁻³ इंटू u1 आहे 1.5 अपॉन m1 किती आहे, मास किती आहे m1 बघा इथे 10 × 10⁻³ प्लस m2 किती आहे 900 × 10⁻³ असं येईल ते. याला पुढे सॉल्व करू आपण. Therefore v1 इज इक्वल टू, आता 10 × 1.5 केला तर तो येतो 15 × 10⁻³ शिल्लक राहील. आणि खाली बघा दोघांची पॉवर सेम आहे 10⁻³ आणि 10⁻³. आणि मग काय करू शकतो आपण 10 + 900ची ॲडिशन करू शकतो, पॉवर सेम असेल तर. 10 + 900 म्हणजे तो किती होईल 910 होईल इंटू 10⁻³ तसाच राहील. 10⁻³ 10⁻³ कॅन्सल होईल, इथे उरेल 15
अपॉन 910 आणि दोघांचा जर भागाकार घेतला आपण तर त्याचा आन्सर येतं 0.016 मीटर पर सेकंड. दिस इज फायनल व्हेलॉसिटी. आता ही फायनल व्हेलॉसिटी कोणाची आहे? त्या बुलेटची पण हीच आहे आणि त्या वुडन प्लॅंकची पण हीच फायनल व्हेलॉसिटी असेल. आता तुमचं लक्षात येईल जर तुम्ही पुस्तकात आन्सर बघितलं याचं अनसॉल्ड प्रॉब्लेम्समध्ये तर तिथे आन्सर 0.15 मीटर पर सेकंड. तर तिथे एक प्रॉब्लेम आहे, त्यांनी जो 900 घेतलेला आहे प्लॅंकचं मास जे घेतलेलं आहे 900 ग्रॅम, तर 900 ग्रॅम जर घेतलं तर आन्सर हेच येतं जे मी आता तुम्हाला सांगितलं आहे. पण तिथे 900च्या ऐवजी जर 90 घेतलं 90 ग्राम तर मात्र आन्सर किती येतं? जे पुस्तकात दिलेलं आहे 0.15 मीटर पर सेकंड ते त्याच्याशी मॅच होतं. तर तिथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर 900च्या ऐवजी 90 घ्यायला पाहिजे होतं, पण मी ॲज इट इज 900 घेतलेलं आहे म्हणून माझं उत्तर वेगळं येतं आहे. लास्ट प्रॉब्लेम त्याच्यातला. अ पर्सन स्विम्स 100 मीटर इन द फर्स्ट 40 सेकंड. आता हा लास्ट आणि जो फर्स्ट प्रॉब्लेम होता हे दोघं सारखंच आहे. दोघांमध्ये आपल्याला ॲव्हरेज स्पीडच काढायचं आहे. सो गिवन लिहून घेऊ. गिवन पर्सन स्विम्स 100 मीटर. सो पर्सन किती डिस्टन्स कवर करतो? 100 मीटर. त्याला D1 म्हणा. इन द फर्स्ट 40 सेकंड. त्याच्यासाठी जो टाईम आहे त्याला T1 म्हणा 40 सेकंड. देन 80 मीटर. नंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो तो? D2 इज इक्वल टू 80 मीटर. त्याच्यासाठीचा जो टाईम आहे इन द नेक्स्ट 40 सेकंड तोही 40 सेकंडच आहे. अँड 45 मीटर डिस्टन्स D3 इज इक्वल टू 45 मीटर इन द लास्ट 20 सेकंड. सो त्याच्यासाठीचा टाईम 20 सेकंड्स. व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड? ॲव्हरेज स्पीड काढायचा आहे. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अगदी सोपा प्रॉब्लेम आहे हा. सो फॉर्म्युला ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल टाईम टोटल टाईम नाही टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. टाका व्हॅल्यू. टोटल डिस्टन्स म्हणजे काय करता येईल? D1 प्लस D2 प्लस D3 असं घ्यावं लागेल. टोटल टाईम मीन्स T1 प्लस T2 प्लस T3. आता व्हॅल्यूज टाका. 100 प्लस 80 प्लस 45 हे मीटरमध्ये आणि टाईम येईल 40 प्लस 20 हे सेकंड्समध्ये. ओके. ॲडिशन करा. 100 अधिक 80 180 180 आणि 45 म्हणजे तो येतो 225 अपॉन 40 40 80 80 आणि 20 100 हा होतो 100 हे मीटर पर सेकंड. तसंच आणि हे पुढचं सोपं आहे. मग हेच कसं याला कसं लिहिता येईल? 225 भागिले 100 जर केलं तर त्याचं ॲन्सर येतं 2.25 मीटर पर सेकंड. तसंच आहे. हा आहे ॲव्हरेज स्पीड. ह्या एवढ्या स्पीडने तो पर्सन काय करतोय? स्विमिंग करतोय. 2.25 मीटर पर सेकंड.